कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून, जागतिक मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून साम TV सादर करत आहे कविसंमेलन. आणि या कविसंमेलनामध्ये सहभागी सर्व कवींचं मी हार्दिक स्वागत करतो. ज्या मराठी भाषेचा जागर आपण करणार आहोत, त्या मराठी भाषेमध्ये आजवर अनेक कवींनी आपली साहित्य सेवा केलेली आहे. कुसुमाग्रजांच्या पावलावरती पाऊल टाकत त्यांनी दाखवलेला जो कवितेचा मार्ग आहे, त्याच्यावरती चालणारे आज असंख्य कवी मराठी कवितेच्या क्षेत्रामध्ये आज कार्यरत आहेत. हे सगळे कवी कुसुमाग्रजांचे एका अर्थी वारसदार आहेत. याच कुसुमाग्रजांच्या वारसांपैकी काही निवडक प्रातिनिधिक स्वरूपातले आम्ही सगळे कवी तुमच्यासमोर कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं कवितेचा जागर करायला इथे जमलेलो आहोत. अर्थातच मराठी भाषा दिन जेव्हा आपण म्हणतो, मराठी भाषा ही मुळातच अभिजात भाषा आहे, त्याला दर्जा आता मिळणारच आहे. त्यामुळं कुसुमाग्रजांनी मराठी भाषेच्या संदर्भात लिहिलेली जी कविता आहे, त्या कवितेनं आपण या मैफिलीची सुरुवात करतो आहोत. कुसुमाग्रज असे लिहितात की माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात, हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात, ज्यांच्या दुर्दम्य धीराने केली मृत्यूवरी मात. नाही पसरला कर कधी मागायास दान, नाही पसरला कर कधी मागायास दान, स्वर्ण सिंहासना पुढे कधी लवली न मान. हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही, हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही, हिच्या पुत्रांच्या बाहूत आहे समतेची ग्वाही. आणि मग कुसुमाग्रज पुढे असं लिहितात शेवटी की माझ्या मराठी मातीचा लाव ललाटास टिळा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा, हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा. तर असं हे मराठीचं सगळं एकूण कौतुक, मराठीचं एकूण वैभव, मराठीचा एकूण गौरव जो आहे, तो मराठी कवितेतनं आत्तापर्यंत होत आलेला आहे. आणि ज्यांनी कवितेची ही दिशा आम्हा सगळ्यांना दाखवली, त्या तात्यांना उद्देशून लिहिलेली एक कविता मी आपल्या समोर ठेवतो आणि नंतर आपल्या या पूर्ण कवी संमेलनाला आपण सुरुवात करणार आहोत. तात्या जेव्हा आपल्यातनं निघून गेले, पण त्यांची कविता आता आपल्यासोबत आहे. ते गेल्यानंतरची ही कविता आहे. तात्या हजारोंसंगे जडलेले तुमचे नाते, तात्या हजारोंसंगे जडलेले तुमचे नाते, अलगद तोडून असे भर माध्यांनी तेजो भास्कर तळपत असताना साऱ्या स्वप्नांची समाप्ती करून आपण आपली रसयात्रा थांबवलीत. तात्या हजारोंसंगे जडलेले तुमचे नाते, अलगद तोडून असे भर माध्यांनी तेजो भास्कर तळपत असताना साऱ्या स्वप्नांची समाप्ती करून आपण आपली रसयात्रा थांबवलीत. प्रेम कुणावरही करावं, कारण ते संस्कृतीचा सारांश आहे म्हणून. प्रेम कुणावरही करावं, कारण ते संस्कृतीचा सारांश आहे म्हणून. प्रीतीसाठी प्रीतीचा अर्थ सांगत वाहते अनुदिनी शून्याकडे जीवन, असा जीवनाचा दृष्टिकोन दिलात. तात्या सागराची अथांगता आणि अश्रूंची अगतिकता काव्यातून मांडली, आणि त्यातूनच तुमच्या काव्य संविधांनी कित्येकांचा अंतराग्नी चेतविला. क्रांतीच्या जय जयकारातून स्वातंत्र्याचा अंगार तुम्ही फुलवला, आणि म्यानातून उसळणाऱ्या तलवारीच्या पाती संगे मराठी अस्मिता जागवली. तात्या तुमच्या जीवन लहरींमध्ये मराठी मातीची वादळवेल कधी समिधा बनून, तर कधी मेघदूत बनून, तर कधी स्वगत बनून बहरत गेली. तात्या तुमच्या जीवन लहरींमध्ये मराठी मातीची वादळवेल कधी समिधा बनून, तर कधी मेघदूत बनून, तर कधी स्वगत म्हणून बहरत गेली. तात्या तुम्ही लावलेला अक्षरबाग मराठी सारस्वताच्या प्रांतात सदैव बहरत राहील, कारण तुम्हीच मार्ग दाखवला आहे येथील उमलणाऱ्या प्रत्येक कळीला. कारण तुम्हीच मार्ग दाखवला आहे येथील उमलणाऱ्या प्रत्येक कळीला.
पाठीवर हात थोपटून वादळाशी लढण्याचा निर्धारही दिला आहे. तात्या, तात्या तुमचे शब्द सांगत राहतील आजही त्या कळ्यांना. तात्या तुमचे शब्द सांगत राहतील आजही त्या कळ्यांना, की साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा. साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, मातीमधला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा. तर असं हे सगळं कुसुमाग्रजांनी निर्माण केलेलं हे कवितेचं एकूण व्यासपीठ, आणि त्या व्यासपीठावरती कविता सादर करणारे आमच्यासारखे असंख्य मराठी कवी, जे आम्ही कुसुमाग्रजांचे वारसदार म्हणून घेऊ शकतो. अशी एकूण सगळी आपल्याला ही मैफिल करायची आहे. आणि ही मैफिल म्हटलं तर औपचारिक, म्हटलं तर अनौपचारिक आहे. थोडंसं गप्पांच्या स्वरूपात, थोडंसं कवितेच्या स्वरूपात, थोडंसं गाण्यांच्या स्वरूपात. मग ते कधी शेतकऱ्याचं दुःख असेल, कधी स्त्रियांची वेदना असेल, कधी मध्यमवर्गीयाचं दुःख असेल, कधीतरी एखादी प्रेमाची हळवीशी अशी नाजूकशी भावनासुद्धा असेल. कवितेचे असे अनेक रंग आपल्याला या मैफिलीत अनुभवायचे आहेत. आणि त्यासाठी अर्थातच तुमचा सहभाग या मैफिलीमध्ये तितकाच अपेक्षित आहे. जसं भाऊसाहेब पाटणकर म्हणतात की दोस्त हो मैफिल आपुली रंगण्या जर का हवी. दोस्त हो मैफिल आपुली रंगण्या जर का हवी. आम्हा नको सौजन्य नुसते जिंदा दिली तुमची हवी. ऐसे जरी नक्कीच घेऊ, ऐसे जरी नक्कीच घेऊ तुमच्या मुखाने वाहवा. ऐसे जरी नक्कीच घेऊ तुमच्या मुखाने वाहवा. तीही अशी ज्या वाहवाला द्यावी आम्हीही वाहवा. आणि या कवी संमेलनाचं पहिली सलामीची जी कविता आहे कवी संमेलनातली, ती आपल्यासमोर सादर करण्यासाठी मी आता आमंत्रित करणार आहे. मराठी कवितेतला आजचा आघाडीचा अत्यंत आश्वासक असा आवाज, ज्याच्या गोफणीतून निसटलेला दगड जो कवितेचा आहे, जो आतून आलेल्या वेदनेचा आहे, तो भरत दौंडकर. भरत दौंडकरला मी विनंती करतो की त्यांनी या कवी संमेलनाची बहारदार अशी सुरुवात करावी. सुरुवात बहारदार अशी सांगितली, पण मी ज्या निमगाव माळुंगी गावचा आहे त्या परिसरात ज्यांच्या पायात लोकांना चप्पल नव्हती घालायला, त्यांच्या पायात, त्यांच्या घरामध्ये ऑडी नावाची 80 लाखाची गाडी आहे. पण मित्र हो, तुम्हाला वाटत असेल की ती त्यांनी कष्ट करून वगैरे कमवली की काही, पण ते जे गुंठा गुंठा विकून जी ऑडी गाडी आली किंवा गळ्यात जो गोफ आला, त्याचीच माझी एक कविता, पहिली कविता मी तुमच्यासमोर मांडणार आहे. माझ्या कवितेचं नाव आहे गोफ. गुंठा गुंठा जमीन विकून आज गोफ आली गळ्यात. गुंठा गुंठा जमीन विकून आज गोफ आली गळ्यात. पण एक प्लेट मातीचा वास हुंगायला उद्या रक्त येईल डोळ्यात. उद्या रक्त येईल डोळ्यात. काळ्या आईच्या तळतळीचा हा दागिना किती दिवस जाईल. काळ्या आईच्या तळतळीचा हा दागिना किती दिवस जाईल. अरे हाच सोन्याचा हार उद्या गळ्यातला फास होईल. उद्या गळ्यातला फास होईल. दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात बहिणीचा हक्क सोड करून घेतला म्हणून मनातल्या मनात किती भयानक हसतो आपण. बहिणीचा हक्क सोड करून घेतला म्हणून मनातल्या मनात किती भयानक हसतो आपण. अरे बापाचा अंगठा मिळावा म्हणून कधी कधी आईचंही कुंकू पुसतो आपण. कधी कधी आईचंही कुंकू पुसतो आपण. जन्माच्या 7 बाऱ्यावर बोजा चढला काय आणि उतरला काय. जन्माच्या 7 बाऱ्यावर बोजा चढला काय आणि उतरला काय. जित्या माणसांच्या काळजातच बघा ना इथं किती फेरफार झालाय. जित्या माणसांच्या काळजातच बघा ना इथं किती फेरफार झालाय. अरे त्याच कागदाच्या तुकड्यासाठी काळजाच्या तुकड्यावर बघा ना इथं किती वेळा वार झालाय. नाळ तुटल्यानंतर पोटच्या लेकरांनीच मारावी आईच्या पोटावर लात. तसंच चाललंय ना आज. वंशाच्या दिव्यांनीच बघा ना विजवून टाकली आहे वंशाची वात. अरे सेजसाठी पिळून पिळून आधी त्यांनी आपली दुभती गाय केली खाटी. अरे सेजसाठी पिळून पिळून आधी त्यांनी आपली दुभती गाय केली खाटी. हिरवा शालू हिसकावून लवासाच्या लुगड्यानं आता काय भरता तुम्ही आमची ओटी. आता काय भरता तुम्ही आमची ओटी. हिरवा शालू हिसकावून लवासाच्या लुगड्यानं आता काय भरता तुम्ही आमची ओटी. अरे सप्रातून बंगल्यात आणलं म्हणजे काय सेन सड्याचं पुनर्वसन झालं. मळालेलं अंग चकाचक कपड्यांनी झाकलं म्हणजे काय अंतःकरणावर पडलेल्या सुरकुत्यांचं जागतिकीकरण झालं. अरे ज्या दिवशी आपल्या गावाचं टाऊन झालं,
अरे ज्या दिवशी आपल्या गावाचं टाऊन झालं त्याच दिवशी बघा ना माणसाचं मार्केट किती डाऊन झालं, माणसाचं मार्केट किती डाऊन झालं. आपली भूक अजून आहे तशीच आहे, पण आपली भाकर बघा ना कशी चकाचक मॉलमधल्या काचेमध्ये करपून गेली. आभाळा एवढी होती तहान, ती सुद्धा एका बाटलीत झिरपून गेली. आता सायबर कॅफेत मांडीवर बसून चिमण्या पिल्लांनी आईला कसा मागायचा चुलीवरचा घास. आता सायबर कॅफेत मांडीवर बसून चिमण्या पिल्लांनी आईला कसा मागायचा चुलीवरचा घास. अत्तराच्या बाटलीत सांगा ना भरता येतो का मातीचा वास. आता येऊ द्या कोणाचं पण राज्य, होऊ द्या कोणाची पण हवा, चंद्रावर जावा तुम्ही मंगळावर जावा, पण एक मात्र लक्षात ठेवा, उंच उंच उडायला जशी शिकवते माती, उंच उंच उडायला जशी शिकवते माती, खोल खोल गाडायला पण तिला नसते कोणाची भीती, तिला नसते कोणाची भीती. गुंठा गुंठा जमिनीचं एकूण भेदक असं वास्तव भरतनं सुरुवातीलाच कवी संमेलनाच्या मांडलेलं आहे. यातून तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आपण कवितेशी तादात्म्य कसं पावतो. म्हणजे निमगाव म्हाळुंगीसारख्या ठिकाणावरनं आलेला भरत, त्यानं मांडलेली ही एकूण सगळी वेदना, त्याची सगळी निरीक्षणं, त्यानं सगळं अनुभवलेलं सगळं वास्तव, भवताल आणि आत्ताचे सगळे जागतिकीकरणाचे साईड इफेक्ट, हे सगळे भरतच्या कवितेमध्ये आपल्याला कुठे ना कुठे पाहायला मिळतात. आणि अशी कविता सुद्धा मैफिलीत दाद मिळवणारी कविता ठरू शकते, हे भरतनं वारंवार सिद्ध केलेलं आहे. आणि कवितेचा हाच धागा पकडत पुढची कविता पेश करण्यासाठी मी आता मंचावरती निमंत्रित करणार आहे प्राध्यापक प्रशांत मोरे. सगळं जागतिकीकरणानंतर बदलत चाललेले सगळे नातेसंबंध जे आहेत, त्याचं सगळं जे शल्य आहे, हे सगळं कुठे ना कुठे प्रत्येक कवीच्या कवितांमधनं सध्या आपल्याला वाचायला मिळतं, लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रशांत मोरे यांची वेदना सातारकर हाजर सर किंवा कबीराचं देणं किंवा ही वस्ती सस्ती आहे पोरा यासारखे जे कविता संग्रह जर आपण पाहिले तर या कविता संग्रहांमध्ये सुद्धा हेच कुठे ना कुठे नातेसंबंधातली जी काही घालमेल आहे, ताणले गेलेले संबंध आहेत, जागतिकीकरणाचे शहरीकरणाचे साईड इफेक्ट आहेत, ते सगळे आपल्याला पाहायला मिळतात. प्रशांत मोरे यांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ते ज्या पद्धतीने कविता सादर करतात. आता इथे उपस्थित सगळ्या कवींची सादरीकरणाची शैली ही वेगवेगळी आहे. भरतची शैली ही त्याची स्वतःची वेगळी शैली आहे, प्रशांत मोरेंची वेगळी आहे, प्रभाकर साळेगावकरांची वेगळी आहे, अरुणदादा आणि प्रकाशदादांचं तर काही वेगळं सांगायचं कारणच नाही, महाराष्ट्राला ते सुपरिचित आहेत. प्रशांत मोरेंना मी आता निमंत्रित करतो, त्यांची कविता आपल्यासमोर ते आता पेश करतील. प्रशांत मोरे. नमस्कार. भरतच्या कवितेतून आलेलाच धागा जो आहे तो पुढे जोडतो कवितेमध्ये की जुन्या गाठोड्यातून काढलेला हा चुरगळलेला सदरा नाही आहे. जुन्या गाठोड्यातून काढलेला हा चुरगळलेला सदरा नाही आहे, चेहरा आहे माझा. नात्यांची इस्त्री उलटी फिरत गेली आणि गुढ्या वाढत गेल्या. नात्यांची इस्त्री उलटी फिरत गेली आणि गुढ्या वाढत गेल्या. त्या वाढणाऱ्या गुढ्या त्रासदायक आहे, तापदायक आहे. कुठेतरी भेटलेले जीव जिव्हाळ्याचे झाले. कुठेतरी भेटलेले जीव जिव्हाळ्याचे झाले. कुठेतरी भेटलेले जीव जिव्हाळ्याचे झाले. घरातले ओळखीचे किती दूर दूर गेले. घरातले ओळखीचे किती दूर दूर गेले. आधाराची धार गेली दोन्ही काठ सुने सुने. आधाराची धार गेली दोन्ही काठ सुने सुने. आटलेली नदी धुते जीर्ण फाटलेले धुणे. आटलेली नदी धुते जीर्ण फाटलेले धुणे. नवे किती काय मागू हो, नवे किती काय मागू, दुःख जुने साचलेले. घरातले ओळखीचे किती दूर दूर गेले.